जिनेवो, काय गोड़े, राम नाम आधार जिनेवो, जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं। राम नाम आधार जिनेवो, राम नाम आधार जिनेवो, जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं। देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ आहे, प्रमाण आहे का? तुझ्या नामाचा महिमा जन कडे मेघश्यामा, जन कडे मेघश्यामा, जन कडे मेघश्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझे दगड तरतो. शेतू बांधला ही बातमी ज्यावेळेस रावणाला कळाली, रावणाच्या राक्षसांना कळाली, त्यांनी दौंडीच दिली. ऐका ऐका, प्रभू रामचंद्राचं नाव दगडावर टाकल्यानंतर दगड तरतात. काय ताकद आहे त्या रामाची, अशी सगळीकडे चर्चा सुरू झाली. रावणाचं थोडं वजन डाऊन व्हायला लागलं. रावणाचे काही चोमटे कार्यकर्ते असतात, ते म्हणे हे बघा बाकी काही माहित नाही रावण महाराज, आम्हाला तुमच्या हातानं सुद्धा दगड तरले पाहिजेत. म्हणजे लगेच एक मोठं कुंड तयार केलंय. कुंड तयार केल्यानंतर रावणानं त्याच्यावर नाव टाकलं. रावणानं दगड टाकला की असं समोर घ्यायचा दगड, मंत्र म्हणायचा, पाण्यात टाकला की दगड तरायचे. सगळे लोक म्हणायचे रावण महाराज की जय, रावण महाराज की जय. सगळ्यांना माहित होतं की रामापेक्षा रावणामध्ये ताकद जास्त आहे, पण आपला नवरा किती पाण्यात आहे बायकोला माहित असतं. सगळे जे जे करायचे, रावणाला मंडोदरीनं जवळ घेतलं. मला माहिती तुमचं वजन किती आहे, लोकांना उल्लू बनवू नका, खरं सांगा तुम्ही काय केलं. रावण म्हणे तुला काय करायचं, दगड तरले याला म्हणतोय. नाही नाही खरं सांगा म्हणे, तुमच्या हातानं कसं काय दगड तरतील हो, देवाच्या हातानं तरणं ठीक आहे, त्याच्या नावानं तरणं ठीक आहे, त्याच्या नावानं माणसंही तरतात, दगड तरणं काय विशेष आहे. मग तुम्ही काय केलं खरं सांगू का म्हणे, आपल्या दोघात ठेव, झाकली मूठ 1.25 लाखाची. आपल्या माणसानं आपलं झाकलं पाहिजे. मग काय केलं खरं सांगा. मंडोदरीच्या कानात रावण सांगत होता, मी रावण नाव टाकत होतो, ज्यावेळेस मंत्र म्हणत होतो ना, त्यावेळेस त्या दगडाला सांगत होतो तुला रामाची शपथ आहे, तू बोलला तर बघा. मंडोदरीने एक वेळेस रावणाला प्रश्न केला होता, पतिदेव तुम्ही साधूचा अवतार घेऊन, साधूचं रूप घेऊन सीताई साहेबाला बंदी घालून इथं आणलंय, मग तुम्हाला एवढे बहुरूपी आहे तुम्ही, मग तुम्ही प्रभू रामचंद्राचं रूप घेऊन का सीतेकडे जात नाही. त्यावेळेस रावण सांगू लागला, अगं हे मलाही कळतं, तू सांगण्याची काय गरज आहे, पण सांगू का, मी ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचं रूप धारण करतो त्यावेळेस माझ्या मनात कामच राहत नाही, तर सीतेकडे जाऊ कोणत्या भावनेनं महाराज. जहा राम तहा काम नाही,
जहा काम तहा काम नाही झालो पायी रिकामा. जगाचं मालकाचं चरित्र प्रभू रामचंद्रचं चरित्र हे कामावर विजय मिळवण्यासाठी हो महाराज. म्हणून तुकोबराय सांगतात ऐसी जोडी करा रामकंठी धरा. रामकंठी धरा म्हणजे नेमकं काय करा हो? प्रभू रामचंद्राच्या फुटूला दोरी बांधायची गळ्यात गुतवायचं असं नाही हो. प्रभू रामचंद्राच्या नावाविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण करा. ठीक आहे महाराज, असं जर आम्ही केलं तर फायदा काय? तेने चुके फेरा दुःखातून तुम्हाला निवारण करायचं असेल तर फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्राचं नाव कंठात धारण करा. लक्ष देऊन ऐका दादा, ज्याच्यासाठी तुम्ही आलेला आहात ती गोष्ट जीवनामध्ये करत जा. बरं मी सांगू तुम्हाला, एवढा गोड नरते माझ्या जगाच्या मालकानं दिलाय ना तुम्हाला. काय योग साधला जन्म तुला लाभला, अरे कोण देव पावला रे विचार भजनासी लागला रे बिचार भजनासी लागला रे. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलंय महाराज, म्हणून तुम्हा मला हा जीवनामध्ये सुवर्ण योग प्राप्त झालाय. जीवनामध्ये येऊन संधीचं सोनं करा. नको त्या गोष्टीसाठी वेळ नका वाया घालवू महाराज. माणसाला कळत नाही आपल्याला काय चाललं कसं चाललं. असं करता 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 एखाद्या दिवशी टपकन मरून जातो. सगळं तिथंच राहतं, गाडी तिथंच, बंगला तिथं, सगळं तिथं राहतं. मग माझी विनंती आहे, मी असं नाही म्हणणार तुम्हाला तुम्ही सगळेच कीर्तन संपले की लगे लुंग्या घाला कुठे हिमालयात जा, अजिबात नाही. तुम्ही घरातच राहा, घरात राहून देवाचं चिंतन करा. 24 तास आहे ना देवान तुम्हाला दिलेले, त्याचे 23 तास तुम्ही काम करा. राजकारण करा, दुरे कोरा, व्यवसाय करा, काय कुठाने करायचे ते करा, पण 1 तास माझ्या देवाचं चिंतन करा. मी नारदाच्या गादीहून सांगतो, मातेच्या समोर बजरंगबली माझ्या समोर आहे. तुम्ही 1 तास जर माझ्या देवाचं चिंतन केलं तर तुमच्या जीवनात कितीही मोठं संकट येऊ द्या, माझा जगाचा मालक ते संकट निवारण केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. संसारातलं धन कमवण्यापेक्षा माणसाने जीवनामध्ये परमार्थाचं धन कमवलं पाहिजे. मीराबाई का काही लोक गेले मीराबाई म्हणू लागले, मीरे तुझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं धन कोणतं? मीराबाई सांगतात, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो.
नावाचं धन आम्ही जीवनामध्ये प्राप्त केलंय. काय केलंय? राम नावाचं धन. मी नेहमी सांगत असतो, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. वृंदावनच्या लोकांना जर तुम्ही विचारलं तुमचं धन काय, परम धन राधा 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 राधा, हमारो धन राधा. तुकोबरायला विचारा, तुकोबरा तुमच्या जीवनाचं धन कोणतं आहे? आमा घरी धन शब्दाची चरणे. आमचं सर्वात मोठं धन जर काय असेल तर आमचा परमार्थ आहे विठ्ठल विठ्ठल. बाकीचं धन तुम्ही कितीही कमवा, तुम्ही अब्जाधीश असू द्या नाही तर कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी तुमच्याकडे असू द्या, तुम्ही मेल्यानंतर तुमच्या पत्रिकेवर लोक काय लिहितात माहितीये का? वैकुंठवासी अमुक टमुक यांचं निधन झालंय. काय झालंय? एवढं जरी धनवान लोकांना कळलं तरी खूप झालं महाराज. हा, एवढं जरी धनवान लोकांना कळलं तरी खूप झालं. मी खरं सांगू का, माणसाजवळ जेवढं धन आहे ते धन जर सत्मार्गात खर्च केलं तर त्याचं समाधान वेगळं आहे. तुमच्या प्रत्येकाच्या शेतामध्ये विहीर असेल, विहिरीतला गाळ काढला की पाणी शुद्ध होतं महाराज. काय होतं? विहिरीतला गाळ काढला की पाणी गोड लागतं, शुद्ध असतं. तसं आपल्या धनातलं थोडंफार धन जर आपण धर्मासाठी खर्च केलं, गोमातेसाठी खर्च केलं, अन्नदानासाठी खर्च केलं, मी नारदाच्या गादीहून सांगतो, या जगामध्ये मारवाडी आणि जैन तुम्हाला कधीच गरीब दिसणार नाही महाराज. मारवाडी आणि जैन कधीच गरीब दिसणार नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला, ऐका. याचं कारण असं आहे, ते 100 रुपये जर कमवले तर 30 रुपये देवासाठी खर्च करतात. किती खर्च करतात? 30 रुपये. आपले लोक देवासाठी खर्च तर करतच नाही, पण देवाजवळच्या पेट्या सुद्धा चोरून यायला कमी करत नाही. म्हणून माझी विनंती, जीवनामध्ये धन कमवण्यापेक्षा राम कमवा. आणि राम जर कमवला तर तेने चुके फेरा गर्भवास. देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही कशा गोष्टी या सगळ्या जाणार आहे. अभंगाचं दुसरं जीवनामध्ये अजूनही प्राप्त झालेलं नाहीये. म्हणून माझी विनंती, नाशिवंत अटी हे जाणारे धना आणि भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीवैका. जाणाऱ्या गोष्टीविषयी विचार करू नका. नाशिवंत देह आयुष्य खातो काळ. किती प्रमाण मानायचे मला? देह जाणार जाणार
देह जाणार 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 आहे ना दादा. मग देह जाण्याच्या अगोदर माणसाने सावध झालं पाहिजे. आपण जर म्हणलं चला ना परमार्थ करू, लोक म्हणतात म्हातारपणात करू. म्हातारपणात काय होणार आहे? अरे म्हातारपणात तुम्हाला संसारात किंमत नाही, परमार्थात कशी राहील महाराज? एक सांगू का महाराज, देवाला वाहत असताना सुकलेलं फुल कधीच वाहू नका, चांगलं टवटवीत फुल वाहा महाराज. मला आनंद आहे तुमच्या गावामध्ये आल्यानंतर, एक समाधान याचं असं वाटतंय की एवढा मोठा उत्सव करतात, याच्यामध्ये 75% तरुणांचा सहभाग ही सगळ्यात मोठी आनंदाची बाब. हे जे स्टेजवर बसलेले मुलं दिसतात ना महाराज, हे सगळे माझ्या कुटुंबातले मुलं. हे परमार्थ करणारे मुलं ह्या वयात परमार्थ करत असतात होय लोक. ज्या वयामध्ये दारू प्यायची, ज्या वयामध्ये डीजे म्हणजे समोर नाचायचा, एन्जॉय करायचा, या वयामध्ये हे मुलं असाल, पाठीमागं तरुण असतील, इथं समोर बसलेले माझे सगळे बंधू असतील, हे सगळे मुलं कीर्तनकाराच्या समोर बसलेले आणि आनंदाने कीर्तन ऐकतात. याच्यापेक्षा संप्रदायाची मोठी ताकद काय असेल महाराज? कारण इथं येणाऱ्या समाजाला, इथं येणाऱ्या सर्व मायबापांना माहिती आहे की इथं येणारा कीर्तनकार कधीच चुकून सुद्धा समाजाची दिशाभूल करू शकत नाही. म्हणून तुम्ही लोक एवढ्या आदराने कीर्तन ऐकतात. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, जीवनामध्ये ज्या गोष्टी जाणार आहे त्याच्याविषयी विचार करू नका. हे जाणारच आहे ना महाराज. जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. आपलं काय घेऊन बसले? आज जवानी परितराने वाले कल पछताएगा हो. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. अरे इंद्राचं पुण्य संपल्यानंतर इंद्राला खाली यावं लागतं, तर आपल्यासारख्या उंदरायचं काय घेऊन बसले तुम्ही? आपण तानच नका घेऊ. म्हणे जाणार आहे नाशवंताटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा क्षीणतेची फळं. मग महाराज आम्ही जीवनामध्ये करायचं काय? महाराज सांगतात, नाव धड करा सहस्रनामाची, नाव धड करा सहस्रनामाची, हो नाव धड करा सहस्रनामाची, नाव धड करा सहस्रनामाची, नाव धड करा सहस्रनामाची, नाव धड करा सहस्रनामाची, नाव धड